आणि ही तर कॉमेडी करते, हिचे काय एवढे दिवस लागतायत? नियती कधी तरुण दिसू शकत नाही. बच्चा डाउनलोड नाही किया मैंने. जर माझ्या समोर अशी निकी तांबोळी असेल, मी जाऊन सांडकन वाजवेन. आदेश सरांचं नाव घ्यायला मला का भीती वाटली नाही, कारण त्यांनी आमचे पैसे मिळवून दिले. भैया माणूस मराठी स्वामी समर्थांच्या मठात का आला? कॉमेडी एक्सप्रेसने आम्हाला सगळ्यांना मोठं केलं. तर आपले फॉलोअर्स जर आपल्याला काम मिळवून देणार असतील तर मी सध्या सांगते, मग मी ऑडिशन नाही देणार. कॉमेडी हे खूप सिरियसली करावं लागतं आणि कॉमेडी करण्यासाठी हिम्मत पाहिजे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मज्जाच्या अड्ड्यावर येणारा प्रत्येक कलाकार फार स्पेशल असतो. या अड्ड्यावर येणारी ही अभिनेत्री सुद्धा तितकीच स्पेशल आहे. खूप मालिका, अनेक नाटकं, चित्रपट यामधून आपला ठसा उमटवत आज ती आली आहे मज्जाच्या अड्ड्यावर. नियतीने नक्की या अड्ड्यावर तिला का आणलंय हे कळेलच. चला तर मग सुरू करूयात मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर आणि पहिल्याच फोन मध्ये यायला होकार दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. अरे तुम्ही बोलवल्यावर आम्ही येणार नाही तर आम्ही कुठे जाणार? नाही, खरंच थँक्यू. आणि सध्या काय सुरू आहे? सध्या नियती सध्या काय करते असा प्रश्न आहे. ओके, ॲक्टर्सच्या लाईफमध्ये स्ट्रगल तर चुकलेलं नाही आहे. स्ट्रगल करते कारण आत्ता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मी खूप आजारी होते. ऑलमोस्ट महिना सव्वा महिना मी 3 वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधनं ॲडमिट होत फिरत होते आणि त्याच्यात मी थोडीशी अजून बारीक झाले. आत्ता दिसत नसले, वाटत नसले तरीही. हां, पण मुळात मी जरा छोटी दिसते आहे त्या वयापेक्षा. त्यात आता आजारपणानंतर बारीक झाल्यामुळे आधी त्यांना ॲक्ट्रेसेस जाड्या हव्या होत्या, आता मी बारीक झाले तर बारीक नको, जाडी हवी आहे. जाडी होते तेव्हा बारीक हव्या होत्या. किंवा आता मी गोरी आहे तर त्यांना काळी ॲक्ट्रेस हवी असते, काळी असेल तर गोरी हवी असते. मी असं सांगितलं जातं, अरे त्या सिरियलमध्ये ती जाडी ॲक्ट्रेस आहे ना, तेवढी जाडी हवी होती मला. पण मग जाडेपणावर, काळेपणावर विनोद किंवा टिप्पणी काही करण्यापेक्षा तुम्ही ॲक्टरच्या काय म्हणतात ते प्रतिभा जी आहे, त्याची ॲक्टिंग जॉनर जे आहे त्याच्यावर वर्कआउट करा ना. पण स्ट्रगल काही संपत नाही. बट जरी स्ट्रगल असला तरी हॅपीली ॲक्सेप्टेड आहे, कारण कुणालाच स्ट्रगल चुकलेला नाही. नॉट इन ॲक्टिंग फील्ड, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही स्ट्रगल आहे. म्हणजे माझ्याकडे कामाला येणाऱ्या बाईचं पण वेगळा स्ट्रगल आहे. सो स्ट्रगल हा सगळ्यांनाच करायचा आहे. बट ॲट द एंड ऑफ द मंथ बिल्स पे करायची आहेत, रेंट पे करायचं आहे, काही आपले जे खर्च आहेत ते तर आहेच. सो मी आता एक माझी लाईन चेंज केलेली आहे, त्याच्याबद्दल मी सांगेनच. मालाडमध्ये एक TP नावाचं कॅफे आहे, मालाड गोरेगावमध्ये. त्याची मी आता को-ओनर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना चहा कॉफी प्यायला लवकरच बोलवणार आहे. पब्लिसिटीच्या दृष्टीने पण मी बोलवणार आहे, पण पब्लिसिटी तर होत राहील कारण ते ऑलमोस्ट एस्टॅब्लिश्ड कॅफे आहे. मित्रमैत्रीण म्हणून या. नक्की. येस, नक्की. पण माझा ना खरंच पुढचा प्रश्न हा राहील की प्रत्येक कलाकाराला ना एक भीती असते की जर मला ओळखणं बंद केलं तर मी आता काम नाही करत आणि मी जर कुठे गेले, एक कुठेतरी असं ना की आपल्याला ओळखावं. कितीही कलाकार नाही म्हणत की नाही ओळखलं तरी चालेल, असं नसतं. आपण जे काम करतो 4 चौघात गेल्यानंतर असं वाटतं ना की मला ओळखावं. ही भीती आहे की काम नाही मिळते किंवा मी जरा लांब आहे, उद्या नाही ओळखलं तर? तशी भीती नाहीये, पण ओळखच म्हणशील तर मी 98 to 2003 फॅमिली नंबर 1 नावाची एक सिरियल केली. तेव्हा मी खरोखर लहान होते. आत्ता लहान दिसते पण तेव्हा मी खरोखर लहान होते. पण त्या सिरियलवर जर आज अजून मला लोक ओळखतायत. त्याच्यानंतर एक आयुष्यातली माइलस्टोन घडलेली सिरियल म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस. कॉमेडी एक्सप्रेसने आम्हाला सगळ्यांना मोठं केलं. मी तरी त्यांच्याबरोबर 250 एपिसोड झाल्यानंतर जॉईन झाले. तेव्हा त्या काय म्हणतात एक्सप्रेसने ऑलरेडी स्पीड घेतलेला होता, त्याच्यात मी जॉईन झाले. एक नवीन नाव त्या सिरियलमध्ये मला मिळालं, मीरा मोडक म्हणून जास्त ओळख मिळाली. आता वेन आय एम नॉट मीरा मोडक एनीमोर, तरीही लोक मीरा मोडक, नियती राजवाडे या दोन्ही नावांनी ओळखतायत. सो
आणि ओळखत राहावं ह्याच्यासाठी आहे की सोशल मीडिया. येस. मॅम, तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की भूमिकांविषयी म्हणालात की असं कॅरेक्टर पाहिजे किंवा वजन वाढलेलं आता पाहिजे, तर मग अजून पण तुम्ही त्याच्यासाठी स्ट्रगल करताय, भूमिका तुम्हाला येत आहेत किंवा ऑडिशनसाठी ट्राय करताय? हल्ली एक नवीन प्रश्न आलाय की तुमचे फॉलोअर्स किती. तर आपले फॉलोअर्स जर आपल्याला काम मिळवून देणार असतील तर मी सध्या सांगते मग मी ऑडिशन नाही देणार. कारण एकावर कशावर तरी ठाम राहा की आयदर ऑडिशन द्यायला काही प्रॉब्लेम नाही मला. कारण हे वाक्य तुम्ही अशा पद्धतीने घेऊन बघा, मध्ये एका सिरियलसाठी मी जवळजवळ 5 ते 7 ऑडिशन्स दिल्या आणि नंतर त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही खूपच छोट्या दिसताय. मग पहिल्या 5-7 ऑडिशनमध्ये तुम्हाला कळलं नाही का? तेव्हा तुम्ही डोळे मिटून फक्त माझे काय म्हणतात ते वाचिक अभिनय ऐकत होतात तुम्ही. पण ठीक आहे, ऑडिशन्स वेगवेगळ्या द्यायला अजिबात हरकत नाही. पण आत्ता जे आलंय ना की तुमचे फॉलोअर्स तुम्हाला काम मिळवून देतात, तर सोशल मीडिया याला माझा विरोध नाही आहे किंवा मी स्वतःही रील्स करते, मी माझ्या मुलाबरोबर रील्स बनवते, पण ते मला काम मिळवण्याचं साधन वाटत नाही. कारण कित्येक जण फेक काय म्हणतात ते विकत घेतलेले पण फॉलोअर्स असतात. मग त्याच्यावर तुम्ही आमची कामं कशी ठरवता ना. मग यालाच धरून आता बिग बॉसमध्ये तर रील स्टार्सच म्हणून आपण प्राधान्य दिलंय किंवा त्यांना मिळाले, ती जागा त्यांनी मिळवली आहे. बरोबर, हो तेही खरं आहे. पण त्याच्यात पण कळेल ना की कोण टिकतंय शेवटपर्यंत आणि काय. मॅम, ह्यालाच धरून एक प्रश्न आहे की तुम्ही सुरुवातच अशी केली की स्ट्रगल कलाकारांना चुकला नाही आणि कोणालाही चुकला नाही आहे. तर तुमच्या आयुष्यातला आत्ताचा स्ट्रगल आणि सुरुवातीचा स्ट्रगल कसा आहे तर ऐकून घ्या. सुरुवातीचा स्ट्रगल खरंच नव्हता, कारण माझ्या आईबाबांनी खूप लहानपणापासनं, मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून फेमस आहे, खूप लहानपणापासनं म्हणजे राईट फ्रॉम लिटिल थिएटर बालरंगभूमीपासून आम्ही हरलो पृथ्वी जिंकली, ही मे बी कदाचित तुमच्या वयाच्या मुलांना नावं माहिती पण नसतील. सो दुर्गा झाली गौरी ह्या नाटकांमध्ये मी काम केलं. तेव्हा खरोखर स्ट्रगल नव्हता अशासाठी कारण माझे आई बाबा माझ्याबरोबर फिरायचे. तेव्हा इतकं इन्सिक्युअर वातावरण नव्हतं, पण तरीही माझी आजी घरात असल्या कारणाने आजीने सांगितलं होतं की आईवडिलांचं एक होतं की मुलीला एकटं पाठवायचं नाही. सो माझे बाबा बँकर होते. बाबा रात्री दौऱ्यावर वगैरे माझ्याबरोबर यायचे, सकाळी यायचे. माझ्यापेक्षा त्यांचा स्ट्रगल जास्त होता. आज जे काही मी आहे ते आई बाबा आजी यांच्यामुळे आहे. स्ट्रगल होताच, नाही असं नाही, पण मला असं सांगायला आवडेल की आत्ता जास्त स्ट्रगल आहे. कारण तेव्हा वाहिन्या कमी होत्या, एकच वाहिनी होती की हळूहळू झी आणि कलर, तेव्हा ETV मराठी होतं. आता म्हणजे नद्या फुटल्यासारख्या वाहिन्या आहेत. आणि वाहिनी नाही तर तुम्ही वेब सिरीज करताय, फिल्म्स करताय किंवा अगदीच काही नाही तर शॉर्ट फिल्म्स करताय. सगळे कशात ना कशात बिझी आहे. चांगलं आहे, सगळ्यांनी बिझी राहावं, पण तेवढाच स्ट्रगल पण वाढला ना. मॅम, माझा प्रश्न आहे की जेव्हा रिजेक्शन्स येतात किंवा काम होत नाही तेव्हा कलाकार असाही स्वतःवर काम करतच असतो, पण त्या पिरियडमध्ये तो जास्त करतो. सो असं कधी झालं का की रिजेक्शन आल्यानंतर तुम्ही स्वतःवर काही मेहनत घेतली आहे? मी एका सिरियलसाठी आय डोंट नो मी असं नाव असं जातीवाचक बोलावं का नाही, पण एका हिंदी सिरियलसाठी मी ऑडिशन देत होते. माझीच मैत्रीण आहे जी प्रेग्नंट होती म्हणून ती सिरियल सोडत होती आणि मी तिचं पोटबीट दुखायला लागलं नव्हतं, पण ती गोरेगावला राहायची आणि मालाड मडला येताना रस्त्यात त्रास होईल म्हणून तिने सांगितलं आता 6वा-7वा महिना लागलाय, मी आता सोडते. सो तिने तिच्याऐवजी माझं नाव सजेस्ट केलं. सगळं डन झालं. म्हणजे ते मला किती पेमेंट देणार पासून माझे दिवस किती लागणार सगळं डन झालं आणि आता 22-25 तारखेपासून मी शूट करायला सुरू करणार. तर 19 तारखेला त्यांनी मला सांगितलं की सुनो ना, नहीं हो सकता क्योंकि आप बहुत ज़्यादा गोरे हो और ये सीरियल ना नीच जाती के लोगों का है. म्हटलं आमच्याकडे एक अख्खी मराठी सिरियल झाली आहे ज्यात हिरोईनला अख्खं काळं केलं जायचं. म्हणे हाँ वो मराठी में चलता है, हिंदी में नहीं, हम लोग को हिंदी में काली ही लड़की चाहिए. दॅट वॉज अ सेटबॅक फॉर मी. कारण आपण कुठेतरी काय म्हणतात ते तयारी करतो ना की
मला स्क्रिप्ट्स येत होती, माझं रीडिंग चालू झालेलं, किंवा ह्या काळातली मुलगी असल्या कारणाने प्रॉपर हिंदी बोलणं हे थोडं प्रॅक्टिस करून प्रयास करून मी करत होते. त्यामुळे एक कुठेतरी प्रोसेस सुरू झाली होती आणि ती अचानक थांबली. एक आर्थिक गणितं आपली परत कोलमडतात. एक चांगलं काम आपल्या हातात, कारण आपण असं काहीतरी काम केलेलं नसतं आणि प्रत्येक काम हे नवीन काम असल्यामुळे आपल्याला त्याच्यात करायला मजाच येते. त्यामुळे ते जरा मला तेव्हा मग मला असं झालं, आता त्याच्यावर काम करायचं म्हणजे काय, मी काय उन्हात जाऊन फिरून स्वतःला काळी करू का काय करू. पण अजूनही हे बॅरियर्स आहेत की जाडी मुलगीच पाहिजे किंवा हिंदी सिरियलमध्ये मराठीच मुलगी कामाला पाहिजे, मग ती नऊवारी साडीच नेसेल, मग ती सिड्युसिंगच दिसेल. का माझ्या घरात येणारी कामवाली बाई खूप सुंदर व्यवस्थित कपडे घालून, मी तिला मॅचिंग सेंटर बोलते, वरपासून खालपर्यंत मी आल्यावर तिला बघत राहते, आज हिचं काय मॅचिंग नाहीये, म्हणजे मी तिला सांगेन की हे तुझं मॅचिंग नाहीये, हे जरा बदल. वरपासून खालपर्यंत ती मॅचिंग सगळं घालून येते, केसाच्या रब्बरपासून टिकलीपासून बांगडीपासून. सुंदर दाखवा की तुम्ही, कामवाली बाई सुंदर नाही असू शकत का? अत्यंत आखीव रेखीव कामवाली बाई आहे माझी, आणि कामवाली नाही म्हणणार मी तिला, हेल्पर आहे ती माझी. मॅम तुम्ही आता एक वाक्य म्हणालात की एका अभिनेत्रीला काळं करून मालिका केली आहे, पण मग असाही काही लोकांचा मुद्दा असतो की मग सावळ्या रंगाच्या कलाकारालाच घ्या किंवा त्या अभिनेत्रीलाच घ्या, तर यावर तुमचं मत काय? काही माझ्या या सिरियल लाईन मधल्या मैत्रिणी आहेत, जेव्हा मला ऑडिशनसाठी फोन येतो तेव्हा सांगतात, ऐक ना मेरे को ना वो जैसी दिखती है ना, वो हास्य जत्रा में वो जैसी दिखती है ना, वैसी मोटी लड़की एक्सपेक्टेड है. मतलब नहीं, मैं पहले उतनी मोटी थी, अभी मैं अरे यार ठीक है फिर. मतलब फिर उसको लो ना. नहीं, उतना बजेट नाही आहे ना. बजेट नसतं म्हणून तुम्ही ह्या मुलींना घेत नाही, मग तुम्ही आमच्याकडे कमी बजेट किंवा काय म्हणून बघता, हा मला पडलेला प्रश्न आहे. पण आजकाल मी जरा वोकल झाली आहे या बाबतीत. मी समोरच्याला विचारते, तुझं किती बजेट आहे सांग. मी माझं तोंड उघडतच नाही. तुझं काय बजेट आहे, तू मला पोसू शकतोयस का, तर मी काम करते, नाहीतर राहू दे. नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे, हे आमच्या काही मैत्रिणींनी मला सांगितलंय. पण हे जे वोकल होणं आहे कलाकारांचं किंवा बोलणं आहे, हे कधीतरी बॅकफायर होतं, किंवा ही जास्तच बोलते, हिला नको बाबा, ही उद्या आपल्याबद्दल पण बोलेल, किंवा कधी कधी असं होतं की शिट, तेव्हा मी बोलले असते ना तर आता ते काम झालं असतं, किंवा आत्ता मी ती सिरियल करत असते. जर हा स्वभाव नियती राजवाडेचा नसता तर आत्ता काय असतं? काय नाही ग, असंच असतं. कारण मग कुठेतरी कमी पैशात काम करणारी, किंवा मग काय म्हणतात ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये, चल ना आपल्याला घर चालवायचंय ना, 10 नाही निदान 4 मिळतायत ना, 4 मध्ये तरी काम करूया, 4त अजून थोडे दिवसांनी काम केलं तर 4चे 5 होतील, ह्या ह्याच्यात कदाचित झालं असतं. पण ते गप बसणं नियती राजवाडेच्या कुठेच नाहीये, त्यामुळे नाही होऊ शकत तसं. ताई माझा एक प्रश्न आहे की कलाकार म्हणून सिनेविश्वात वावरताना आयुष्यात तुला एखाद्या कोणत्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलंय का? माझं 1996 मध्ये असामी नाटक, म्हणजे पु ल देशपांड्यांचं ते नाटक चालू होतं. आमचा नाशिकला शो चालू होता आणि त्याच्यात ना आमचा मी तेव्हा लहान होते, आय वॉज जस्ट 14-15. त्यामुळे शिट, मी माझं खरं एज सांगितलं. तर चालू नाटकात ना, आणि पु ल देशपांड्यांचं नाटक फुल कॉमेडी नाटक, आणि चालू नाटकात ना मला ठसका लागला, आणि मला खूप जोरात ना ठसका लागून मला रडायला यायला लागलं. आणि मला तेव्हा माहिती होतं माझी ना घरी तिथे आजी खूप आजारी आहे, आणि काहीही होऊ शकतं अशा कंडिशनमध्ये होती आजी. आणि कसा बसा आम्ही नाटकाचा शो पूर्ण केला. तेव्हा माझ्याबरोबर त्या नाटकात अमिता खोपकर, मंगेश कदम, श्याम पोंक्षे, आनंद अभ्यंकर हे सगळे होते. तर तेव्हा 16 रुपये कॉल वगैरे होता. तर अमिताताईंनी फोन केला माझ्या आईला की माधुरीताई, नियतीला ना चालू नाटकात खूप मोठा ठसका लागला आणि तिला अचानक आजीची आठवण आली. माझ्या आईने फक्त एवढंच सांगितलं,
तिला आत्ता सांगू नका, कारण शो तुमचा दौरा अजून पुढे 10 दिवस आहे. पण आत्ता तिची आजी गेली आणि मे बी तिचं आणि माझं खूप कनेक्शन असल्या कारणाने मला त्यावेळेला ठसका लागला. पण मी ते शोज, माझा दौरा पूर्ण कंप्लीट केला आणि तिचं 10वं होतं त्या दिवशी बरोबर मी आले. सो तू जो प्रश्न विचारलास की कलाकार म्हणून कित्येकदा शो मस्ट गो ऑन, याच्यावर या गोष्टी कराव्या लागतात. मॅम, सुरुवातीला तुम्ही फॉलोअर्सचा म्हणजे मुद्दा हे केला की फॉलोअर्स बघून काम दिलं जातं किंवा काय, पण हेच आता तुम्ही गेली दशकभरापासून इंडस्ट्रीत काम करताय, तर हे नक्की सुरू कुठून झालं की फॉलोअर्स बघून काम देतं? कारण की अलीकडे सगळेच कलाकार ही तक्रार करतात किंवा सगळ्यांचंच हेच म्हणणं आहे की फॉलोअर्स बघून काम दिलं जाते, मग ॲक्टिंग किंवा इतर स्किल्स नंतर बघितले जाते. मे बी ना त्यांना त्यांची बजेट्स खूप कमी केलेली आहेत चॅनलने. एक प्रोडक्शन सुरू करण्यासाठी जर आधी भरपूर पैसे दिले जात होते, आता नवीन मुलं जी इंस्टाग्रामवर आहेत आणि ज्यांना काम करायचं आहे किंवा जे मी कुठेतरी दिसले, मतलब जो दिखता है वो बिकता है, मी कुठेतरी दिसले तर ते माझ्या ह्या गोष्टीसाठी पूरक ठरणार आहे म्हणून ते अगदी कमी पैशात काम करायला तयार होतात. अशी जर 10 माणसं आली तर त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कुठेतरी कमी होते. मग ते अशाच लोकांना नक्कीच सिलेक्ट करतील ना. पण यावर म्हणजे तुमचं काय मत असेल की त्यांना आता त्यांचं जमाना आलं असं म्हणायला हरकत नाही, कारण की पण तेही कळतं ना की म्हणजे आमचे आता काही जुने डिरेक्टर्स आहेत ज्यांच्याबरोबर अजूनही मी काम करते, त्यांचं म्हणणं असतं एक सीन समजा हातात आला तर अख्खा वन टेक करूया, म्हणजे छान इंटेन्सिटी लागते, छान मूड लागतो. तेव्हा हे जे स्वस्तात आणलेले ऍक्टर्स असतात ते फाफलतात, कारण त्यांना 15 ते 30 सेकंदाच्या वर बोलायची सवय नसते. ते सुद्धा त्यांना ओठ हलवायची सवय असते, त्यांना डायलॉग्स बोलायची सवय नसते. किंवा जर आम्ही काही गोष्टी शिकवल्या, समजवल्या की बाबा तू एका वाक्यात चुकीचा थांबतोयस किंवा एम्फसिस वाक्यामध्ये कुठेतरी चुकीचा होतोय, तर त्यांची ऐकून घेण्याची ही तयारी नसते. मग कुठेतरी मी सिनियर नाही म्हणणार, पण समजवलं तर ऐकायची जर तुमची कुवत नाही किंवा पात्रता नाही मी म्हणेन, तर मग अशा लोकांना समजवायचं नाही. मग असे लोक काही दिवसात रिप्लेस पण होतात. अगदीच. पण इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर एक संस्कार होतात प्रत्येक कलाकारावर. चाइल्ड आर्टिस्ट पासून सुरुवात केली, खूप मोठ्या कलाकारांचा सहवास लाभला. त्या कलाकारांपैकी एखाद्याविषयी आज बोलावं असं वाटतंय की जर तो व्यक्ती तिथे नसता तर जरा स्ट्रगल अजून वाढलं असतं? स्ट्रगल बद्दल मी बोलून असं नाही बोलू शकणार, पण मी तुला सांगू कित्येक गोष्टी असामी बद्दलच मी का बोलेन. असामी हे नाटक आम्ही 9 महिने तालीम करत होतो, कारण मंगेश कदम त्याच्यात मेन रोल करायचे धोंडोपंतांचा. 6 महिने केल्यावर आम्ही तालीम केल्यानंतर आम्ही काही दिवस थांबलो, कारण त्या अख्ख्या नाटकात त्यांना फक्त 2 एक्झिट होत्या. ते सुद्धा एका एक्झिटमध्ये, म्हणजे ते असे मागे जायचे आणि इथून दुसऱ्या सीनमधनं परत यायचे, म्हणजे तो चेंज ओव्हर होता फक्त. आणि एक एक्झिट होती ती म्हणजे ते सूट घालून येतात ना पहिल्यांदा, ते चेंजिंगला आत जायचे. ते इतके जास्त दमायचे. किंवा त्याच नाटकाच्या दरम्यान आमच्या आजोबांचा रोल करायचे, ते वसंत सोमण म्हणून खूप जुने ॲक्टर होते. ते नाटकाच्या आमच्या उद्या आम्ही सकाळी पु ल देशपांडेंना शो दाखवायला जाणार, आदल्या रात्री आम्ही दोघं एकत्र, ते बोरिवलीला राहायचे वजिरा नाक्याला, आम्ही ट्रेननी एकत्र गेलो. ते रात्री जेवल्यानंतर आय गेस ते गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुण्याला जायच्या बसमध्ये जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला कळलं की सोमण काका नाही आहेत. आम्हाला इतकं असं झालं की त्या दिवशी मग तो रोल त्याच्या पुढे म्हणजे श्याम पोंक्षेनी केला. पण आम्ही 9 महिने त्याच्यात असल्या कारणाने आम्ही खरोखर आणि छोटी छोटी मुलं होतो, तर तेव्हा श्याम पोंक्षेनं अक्षरशः काका इकडे काका इकडे काका इकडे असं करून एक असिस्टंट डिरेक्टर जो असा आत्ताच्या काळात जॉब करतो तसा अख्खा आम्ही तो शो त्यांना दाखवण्याचा शो केला, कारण त्यांनी अख्खं वाचूनच केलं, कारण रात्रीत त्यांना शो तर दाखवायचा होता. किंवा असामी मला स्वतःला खूप छान नऊवारी साडी नेसता येते, ह्याचे थँक्स मी देईन अमिताताईला, कारण त्याचे आमचे जेवढे शो झाले मी फक्त तिला नऊवारी साडी नेसताना बघायचे. मी खूप लहान होते, मी नेसताना बघायचे, पण आजही मला ती कशानंतर काय करते हे लक्षात आहे. किंवा मंगेश कदम
उत्तम डिरेक्टर, उत्तम अभिनेता, सटल काम कसं करायचं, खूप प्रयत्न करून मारायचा आहे विनोद म्हणून अंगिक आणि वाचिक अभिनय करून खूप मारायचंय असं न करता सटली एखादा जोक कसा पोचवायचा, आणि दॅट टू एवढं मोठं नाटक, पु ल देशपांड्यांचं नाटक पेलवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो असामी हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा एक माइलस्टोन, नाटकातला म्हणशील तर तसा आहे. आणि खूप आठवणी आहेत, असामीच्या खूप आठवणी आहेत. मी हा प्रश्न विचारला कारण आत्ताच्याही जनरेशन सोबत तुम्ही काम केलंय. असं वाटतं की आत्ताच्या जनरेशनला जर मी 20 वर्षानंतर हाच प्रश्न विचारला तर हेच इतक्याच भाऊकपणे डोळ्यात पाणी आणत किंवा त्या आठवणी खुलेपणाने नाव सांगत हे उत्तर येईल मला. आत्ताच्या मुलांचा प्रॉब्लेम काय माहिती, सिरियल जोपर्यंत आहे तोपर्यंत कनेक्शन आहे, फार कमी अटॅचमेंट. किंवा आत्ताची मुलं असं मी म्हणेन सॉर्टेड आहेत. जेवढे दिवस काम आहे, जितना अपना काम बनता है उतना बनता है, उसके आगे, कारण प्रत्येक जण पुढच्या सिरियलमध्ये पुढची नवीन टीम, नवीन माणसं जोडले जातात, त्यामुळे ते त्याच्यात बिझी होतात. पण मी असंही म्हणेन आत्ताही एकेका सिरियलमध्ये काही दिवस काम केल्यावर सुद्धा झालेली मैत्री आहे आणि लोक आहेत ज्यांच्याबरोबर खूप छान बॉन्ड झालेला आहे. आत्ता गेल्या वर्षी मी शंकर महाराजांवरची एक सिरियल करायचे, ज्याच्यात आत्ताच्या ह्या माझ्या गेटअपपेक्षा खूप टोटल मी वेगळी दिसायचे, पांढरी साडी, ते अलवण होतं. तर त्याच्यात माझ्या मुलाचा आणि सुनेचा रोल करणारे सुनील तांबट आणि नुपूर सावजी म्हणून, नुपूर नाशिकचे, सुनील ठाण्याचा आहे, त्या दोघांशी झालेला बॉन्ड. म्हणजे पहिल्या दिवशी त्या दोघांनी पण, ही कोण आली, नियती राजवाडे, ओके, असं वगैरे त्यांचं होतं. कारण नुपूरची ही अगदी माझ्या मते, कारण ती तिकडची लोकल आर्टिस्ट होती तिकडे, त्यामुळे तिचं असं होतं की मुंबईहून आलेली ॲक्टर आपल्याला कशी वागवेल, हा तिच्या मनात एक हे होता. पण एक सुरुवातीचा अर्धा तास फक्त एक ते जे असतं ना की मुंबईचा ॲक्टर ते आता इकडचा नाशिकमध्ये काम करणारा ॲक्टर, फक्त अर्धा तासच त्यांनी मला तेवढा क्षमा केली, काय म्हणतात ते, क्षमलं. त्याच्यानंतर आमची जी काही मैत्री झाली, कट्टू लास्ट इयर माझ्या बर्थडेला अचानक ते लोक माझ्या घरी आले. माझं काम संपलं होतं सिरियलमधलं, पण त्यांचं चालू होतं. ते नाशिकहून इकडे स्पेशली माझ्यासाठी आले. किंवा मी आजारी असताना सुनील, त्याची बायको मला बघायला आले. कोणी आजकाल करत नाही, सगळे त्यांच्या त्यांच्या कामात बिझी आहेत. किंवा मी माझ्या मैत्रिणींबद्दल सांगितलं तसं, जी माझी मैत्रीण प्रेग्नेंट होती, स्नेहा अशोक मंगल काटे, म्हणजे आता जे तुला शिकवीन चांगलाच धडा, ऋषीची बायको, जीवश्य कंठस्थ मैत्रीण आहे. म्हणजे त्या मैत्रीला मी माझ्या लेबल नाही लावू शकत. आम्ही दोघींनी एकत्र काम नाही केलेलं. ऋषी आणि मी एका सिरियलमध्ये मुलगा आणि आई होतो, पण तिने आणि मी कामच नाही. पण तो बॉन्ड, त्या रिलेशनला मी लेबल, आज मी ती मला म्हणते की जर तू माझी आई आहेस, समजा आई सारखी आहेस तू मला, तर माझी मुलगी तुला आजी म्हणणार का, तर नाही. पण हा म्हणजे ते लेबल आहे. किंवा अक्षता नाईक म्हणून जी स्वामी समर्थमध्ये काम करते, करायची, तिच्याशी तिने आणि मी तर कधीच, स्नेहामुळे तिची माझी ओळख झाली आहे, पण गजब कनेक्शन, बिकॉज आम्ही मालाडमध्ये राहतो. किंवा सई रानडे आणि मी लेक माझी दुर्गा नावाच्या सिरियलमध्ये होतो. पण आमचं त्याच्यात काम असं होतं की आम्ही नणंद भावजय होतो. आम्हाला एकीला मार्क सांगितला जायचा, कारण आम्ही दोघी एकत्र असणार कन्फर्म होतं. कारण आमचा असा रोलच तसा होता की आम्ही एकमेकींच्या कानात काय 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 बोलतोय, त्यामुळे आम्हाला सांगितलं जायचं, बॉबी हा मार्क तुझा आहे. मग त्या सिरियलमध्ये मला ना बॉबी प्रिंट पोल्का डॉट्सच्या साड्या असायच्या, म्हणून त्याच्यात माझं नाव बॉबी पडलं. तर बॉबी हा तुझा मार्क आहे, सई आली की तिला सांग तुझ्या बाजूला ती उभी राहणार. किंवा सईला सांगितलं जायचं म्हणजे नक्कीच तिच्या बाजूला नियती असणार. किंवा ह्याच फील्डमधली एक जुनी माझी मैत्रीण, म्हणजे 25 वर्ष जुनी, नंदिनी वैद्य, जी आत्ता भाग्य दिले तू मला मध्ये काम करायची. हे जे काही कनेक्शन्स आहेत, अशी कनेक्शन हार्डली मला वाटतं आत्ताच्या मुलांची होत असतील. मग ह्याच्यात फक्त मुली आहेत असं नाही, मुलगे पण आहेत, पुरुष कलाकार पण माझे खूप चांगले मित्र आहेत. पण आत्ताच्या मुलांमध्ये म्हणाल ना तर
खूप कमी मुलं आहेत ज्यांची अशी कनेक्शन, असे बॉन्ड होतात. इतकं मैत्रिणींबद्दल किंवा मित्रांबद्दल व्यक्त झाला तुम्ही, पण असेही काही माणसं असतात जे पाय खेचतात. हो. या इंडस्ट्रीमध्ये मित्र लाभणं ही फार मोठी गोष्ट आहे जी तुम्हाला लाभली. असं काही कधी झालंय की आपल्याच मित्रमैत्रिणींनी किंवा अरे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा, याने असं का केलं, असं कधी झालंय? इनसिक्युअर फिलिंग खूप असतं ॲक्टर्समध्ये. किंवा मला सांगितलं होतं की माझे 8 ते 10 दिवस लागणार आहेत आणि माझे 20-22 दिवस लागायला लागले. आणि दुसऱ्या कुठल्या तरी ॲक्टरचे किंवा ॲक्ट्रेसचे तिला सांगितलं होतं की मी मेन विलन आहे आणि माझे 22-25 दिवस लागणार आहेत. आणि ही तर कॉमेडी करते, हिचे काय एवढे दिवस लागत आहेत, असंही बोललं गेलंय. पण मग बाबा, तुझी माझी पत्रिका जमण्यासारखी नाही, आपण लांब राहिलेलं बरं. मॅम, इतके सगळे प्रसंग तुम्ही सांगितलेत आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही न डगमगता पुढे आलात. तर खंबीर राहायला कधी शिकलात किंवा कधी ठरवलं की आता खंबीर राहिलं पाहिजे या क्षेत्रात? खंबीर अनेक वेळा व्हावं लागलं. रिसेंटली लॉकडाऊनमध्ये माझा डिवोर्स झाला. मी बोलले होते हिला मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण दॅट्स नॉट अन अचीवमेंट. सो मला त्याच्याबद्दल वाच्यता करावीशी का नाही वाटत, कारण तो काही मला अवॉर्ड नाही मिळालेला. एका फिमेलच्या आयुष्यात जेव्हा तिला एक मुलगा आहे अँड शी इज ऑल अलोन, ती एकटी आहे, तर अशा प्रसंगातनं जावं लागतं. दॅट टू तेव्हा लॉकडाऊन होतं, सगळ्यांचीच आर्थिक गणितं चुकलेली होती. पण त्या क्षणी पटलं, कळलं की आत्ता उभं नाही राहिलं तर अजून खचलं जाणार, आपण खचणार. त्यामुळे तिथे पहिल्यांदा मी उभी राहिले कडकपणे. आणि थँक्स टू माय सन, माझा मुलगा, तेव्हा तो 10 वर्षाचा होता. आमचं राहतं घर आम्हाला सोडावं लागलं ड्यू टू सम कॉम्प्लिकेशन्स. त्यावेळेला माझ्या 10 वर्षाच्या, आपण म्हणतो ना डिवोर्स नंतर काही लोक काउन्सिलिंगला जातात कारण खूप मेंटल स्ट्रेसमधनं ते गेलेले असतात. माझा मुलगा, 10 वर्षाचा मुलगा हा माझा काउन्सिलर आहे. माझ्या मुलाने मला सांगितलं, आई तू जशा कंडिशनमध्ये मला ठेवशील ना तशा कंडिशनमध्ये राहीन, फक्त अट एकच की मी तुझ्याच बरोबर राहणार. मी कधीच माझं बाबाबरोबर जे रिलेशन आहे ते तू तोडणार नाहीस, ते तुटणारही नाही, पण राहणार मी तुझ्याबरोबर कायम, इन एनी कंडिशन. मॅम, तुम्ही आता तुमचा मुलासोबतचा बॉन्ड सांगितलं, तर तुम्ही आतापर्यंत जितक्या मालिका केल्यात, कार्यक्रमांमध्ये काम केलं, सो तुमच्या मुलाने अशी कोणती कॉम्प्लिमेंट दिली आहे तुम्हाला तुमच्या कामाबद्दल जी तुम्हाला असं अभिमान वाटू शकतो त्याबद्दल? माझ्या मुलाने असं म्हटलं ना, तर तो माझ्या प्रत्येक शूटला येतो. आणि मी ना खूप अशी काय म्हणतात, फॅमिली ओरिएंटेड आहे. त्यामुळे मी जिथे जाते तिथे मी एकदा तरी माझ्या मुलाला घेऊन जाते. त्यामुळे त्याची तिथल्या लोकांशी खूप मैत्री होते. आणि मला तो कमेंट करण्यापेक्षा तो बाकीच्या लोकांवर खूप जास्त हे करतो. म्हणजे आता आम्ही लेक माझी दुर्गा जेव्हा करत होतो तेव्हा तिथे येऊन आमचे सीन्स खरोखर मोठमोठे असायचे, तर तो तिकडे येऊन सगळ्यांचं पाठांतर घ्यायचा. किंवा त्या डिरेक्टरशी त्याचं खूप चांगलं होतं, दिनेश गोगळे म्हणून आमच्या मालाडचाच डिरेक्टर आहे तो, तर तो त्याला ॲक्शन म्हणायला द्यायचा. त्यामुळे त्याला असं खूप आवडायचं. पण घरी असले, शूटिंग किंवा स्किटची तयारी करत असले तर तो माझं पाठांतर घेतो. म्हणजे त्यावेळेला तो माझा टीचर होतो. आणि मग एक शब्द जरी आपण ॲक्टर म्हणून एक थोडीशी लिबर्टी घेतो ना, मी तिथे गेले होते तिथे, तर तो म्हणतो नाही आई, अर्थ बदलतो. मी तिथे गेले होते तिथे, ह्याच्यात चेंज होतो ना. सो म्हणे तू असं नको बोलूस, जसं लिहिलंय तसंच बोल. आणि काही रोल्स माझे त्याला खूप आवडले. एक मी देवाशपथ नावाची सिरियल करत होते. तो ना खूप आध्यात्मिक आहे. तो खूप लहान असला तरी खूप देवाचं आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त तो करतो. तर त्या सिरियलमधलं काम आवडलं. तू विचारलंस आवडलं किंवा त्याने काय हे केलं होतं, पण त्याने ह्या सिरियलमधलं तुझं काम मला नाही आवडलं आई. कारण ना ते थोडंसं कुठेतरी ना देवाला किंवा धार्मिक किंवा आध्यात्मिक ह्याला धक्का लागणारं होतं. नाही नको असं नाही. अरे म्हटलं त्याच्यावर माझं घर चालतंय, त्यामुळे मला ते करायला हवं असं.
पण काय म्हणतात ते घरातनंच एक मिळतं ना, ते घरातनं मला बंदुकीच्या गोळ्या मिळत असतात. आई आजचं स्किट ना नाही, म्हणजे आता मी आत्ताच हास्यजत्रामध्ये काही दिवसापूर्वी एक अरुण कदम बरोबर स्किट केलं, तर मला म्हणाला, आई कॉमेडी म्हणजे असेच दाखवावे लागतात का, हुशार नसतात का? म्हटलं अरे असं नाही, लॉजिक कॉमेडीमध्ये लॉजिक नाही शोधायचं. म्हटलं ते वेडेपणाच मॅडनेसच करायला पाहिजे ना, तर ते कॉमेडी वाटणार. ते तेवढंसं त्याला माझ्याकडनं मी पटवण्याचा प्रयत्न केला, पण ते तेवढंसं त्याला पटलं नाही. पण एका सिंगल मदरसाठी इतकं सहन करणं, तो तेवढाच फेज, नंतर नसेल सहन केलं पण तो तेवढाच फेज एका बाईसाठी तो सहन करणं, शेवटी पदरात एक मूल असणं आणि त्या मुलाला घेऊन पुढचा स्ट्रगल करणं किंवा पुढचं आयुष्य जगणं, हा पिरियड कसा होता? कारण का सिंगल मदर्स मी माझ्या डोळ्यांसमोर बघितलेत, त्यांच्यासमोर येणारे अडथळे मी बघितलेत, समाजाचा बदलणारा दृष्टिकोन मी पाहिलाय. या सगळ्यात स्ट्रॉंग राहणं आणि इतका सॉर्टेड मुलगा जवळ असणं किती भाग्यशाली आणि किती काय म्हणतात अनलकी लकी एकाच वेळेला आहे. ब्लेसिंग आहे. एक्झॅक्टली. माझ्या मुलाचं नाव सुमिरन आहे आणि ही इज अ ब्लेसिंग फॉर मी. आणि सोसायटीमधला स्ट्रगल सांगते तुला. मी रेंटेड घरात जेव्हा शिफ्ट झाले तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आप सिंगल है. मी मालाडला राहते त्यामुळे सगळा गुजराती एरिया. आप सिंगल है. म्हटलं नहीं नहीं मेरी माँ रहने वाली है मेरे साथ, मेरा बच्चा है. हाँ मतलब आप सिंगल ना, फैमिली नहीं है आपका. मतलब बच्चा डाउनलोड नहीं किया मैंने, मेरा खुद का बच्चा. हाँ लेकिन आपके घर में कोई मर्द नहीं है ना. मतलब क्यों चाहिए मर्द? नहीं मतलब एक फॅमिली कंप्लीट होता है. म्हटलं बरं. मग मी काही दिवस शांत राहिले. माझ्याच घराच्या खाली एक फॅमिली रेंटनी राहते. ऑलमोस्ट आठवड्यातनं 3 वेळा त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला जावं लागतं किंवा पोलीस बिल्डिंगमध्ये येतात, कारण त्यांच्या घरात भांडणं आणि मारामाऱ्या चालतात. मग ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता बिल्डिंगमध्ये, म्हटलं ऐसा फॅमिली तुमको चलता है? सिर्फ वहाँ पे एक मर्द और औरत है, लेकिन वो झगड़ा कर रहे हैं, वो न्यूसेंस कर रहे हैं, बिल्डिंग के लिए वो अच्छा नहीं है, वो तुमको चलता है. मेरी माँ है, मेरा बच्चा है, मैं अकेली हूँ, वो तुमको नहीं चलता है. पण हा सिंगल्सचा खूप मोठा इश्यू आहे. आणि मी माझ्या आसपास खूप सिंगल्स आहेत, सिंगल मदर नाही पण सिंगल्स. हा मला एक जाम प्रश्न पडलाय की सिंगल लोकांना घरं का नाही मुंबईत मिळत? अरे चांगली चांगली घरं हातातनं जातात का? तर सिंगल आदमी को, सिंगल लेडी को घर नहीं देना है का? आम्ही येऊन काय तिथे तमाशे करणार आहोत? आम्ही फक्त रात्री पाठ टेकायला तिकडे येणार. राईट फ्रॉम दिस टू काही रियालिटी शोजमध्ये मला विचारलं गेलं की तुम्ही पार्टिसिपेट करणार का? म्हटलं करेन ना, नाही कशाला म्हणायचं नाही. पण मग ते म्हणाले की तुमच्या नवऱ्याबरोबर तुमचं काही इश्यूज आहेत असं आम्हाला कळलं, मग आपण ते एनकॅश करूया. नाही म्हटलं ती माझी खूप पर्सनल गोष्ट आहे, ती चव्हाट्यावर पहिली गोष्ट मला आणायची नाही आहे. आणि म्हटलं फॉर दॅट मॅटर ना, तिथे आल्यावर एक आपलं खरं रूप कळतं. मग मी सोसायटीला फाट्यावर मारते, सोसायटी माझी बिल भरायला येत नाहीत किंवा मला काही माझा घर खर्च द्यायला येत नाही. पण जेव्हा मी त्या रियालिटी शोमध्ये भाग घ्यायला जाणार तेव्हा मी आणि माझा मुलगा आणि माझी आई जेव्हा घरात एकटे असणार आणि मी तिथे जर चुकीचं वागले तर सोसायटी काय सांगणार मुलाला आणि आईला? तुझी आई अशी होती म्हणून तिच्या बाबतीत असं झालं. सो चुकीचं एक्झाम्पल सेट करायचंच नाही आहे. त्यामुळे मग काय म्हणतात, इझी मिळेल पैसा, पण तो पैसा नको आहे. मग स्ट्रगल चालेल काय, फार तर थोडं जास्त काम करावं लागेल. आहे हिंमत आहे ना, भरपूर आहे, त्यामुळे करू. हाच मुद्दा एक मी थोडा स्ट्रेच करेन. सिंगल मदर जे तुम्ही आता मुलाचं खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करताय. आम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या अकाउंटवर खूप सारे व्हिडिओज आहेत. तर तुम्ही आत्ता जसं म्हणालात की काही रिॲलिटी शोसाठी विचारणं होते तेव्हा तुमच्या पर्सनल फिलिंग्सचा किंवा पर्सनल जे मॅटर्स असतात त्याचा खेळ मांडला जातो. आणि आपण आत्ता बघायला गेलो की टेलिव्हिजनवर खूप सारे पर्सनल गोष्टी घेऊन लोक येतात. तर नियती मॅम ह्याकडे कसं पाहता? आणि तुम्हाला जर ह्याच्यावरून ट्रोल केलं जातं किंवा बोललं जात असेल ॲज अ सिंगल मदर किंवा आफ्टर तुमचे जे काही डिवोर्स किंवा पर्सनल ह्याच्यावरून, त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? नो कमेंट.
नो रिॲक्शन इज द बेस्ट रिॲक्शन. कारण हे जे बोलणार आहेत ते बिनबुडाचे आहेत, किंवा हे जे बोलणार आहेत ते येऊन माझं रेंट भरणार नाही आहेत जर मी त्यांना हवं तसं उत्तर दिलं. कारण एक त्यांच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं, त्याच्यावर अजून 4 जण पुढे बोलणार, मग तू असं का करते, मग तू तसं का, मग तू तेव्हा असं का नाही केलं. नो रिॲक्शन इज द बेस्ट रिॲक्शन. मॅम तुम्ही इंडस्ट्रीबद्दल मगाशी बोललात, तुम्ही हिंदीमधला तुमचा एक अनुभव सांगितलाच रिजेक्शनचा, तर तसाच एखादा अनुभव तुम्हाला मराठीत आला आहे का? नाही, मराठीत ना मी खरं सांगू, एक तर मी माझं कम्फर्ट सोडून मी फार नवीन लोकांबरोबर कामच नाही केलेलं. ही सिरियल संपली, ह्या सिरियलचा डिरेक्टर दुसऱ्या सिरियलला काम करतोय, त्याने दुसरीकडे नाव सजेस्ट केलं. कुठेतरी ना अजून मराठीमध्ये ते एक होमली फिलिंग आहे ऑन सेट. चॅनलमधलं मी काही बोलत नाही, पण मराठीमध्ये खरंच तसा काही वाईट अनुभव नाही आलेला. चॅनलबद्दल मी काही बोलत नाही, याच्यावरूनच मला एक प्रश्न सुचला म्हणणार नाही, पण मला असं एक गोष्ट मी ऐकली आहे, ती बरोबर आहे की नाही किंवा चूक आहे ते आपण याच इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर करूयात. एका प्रोडक्शन हाऊसकडून तुम्हाला पैसे थकलेले तुमचे 6 महिन्यांचे किंवा असेच कितीतरी, तेव्हा नियती राजवाड्यांनी आवाज उठवलेला की आम्हाला आमच्या कामाचे पैसे पाहिजेत. ती प्रोसेस काय होती? कारण का एखादा कलाकार 7 ते 6ची शिफ्ट करून महिनाभर थकून जेव्हा स्वतःच्याच हक्काचे पैसे त्याला मागावे लागतात, ती फिलिंग कशी आहे? आणि त्यात तो किस्सा जर नाव न घेता सांगितला तर उत्तम आहे. आम्ही 6 ते 8 ॲक्टर्स होतो. 3 आमचे डिरेक्टर, रायटर आणि अजून कोणीतरी होतं, कॅमेरामन आमचा DOP. ह्या सगळ्यांचे पैसे थकवले होते, सगळ्यांचे. आणि नावाजलेला प्रोड्युसर किंवा ती सिरियलही खूप कमी अवधीमध्ये बंद पडली. म्हणजे आपण म्हणतो ना, सिरियल सुरू झाल्यावर साधारण रोलिंग सुरू व्हायला 3 महिने लागतात. रोलिंग सुरू व्हायच्या आधी आमची सिरियल बंद झालेली होती. पण खरं तर उत्तम सिरियल होती, चालली असती तर खूप चांगली चालली असती. पण त्याचं शूटिंग आम्ही जवळजवळ 3-4 महिने आधीपासून सुरू केलं होतं, सो आमचे पैसे खूप झाले होते. अचानक बंद झाल्यामुळे प्रोडक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो हे मी समजू शकते. पण आम्हाला जगात दिसतंय की तुम्ही 20-25 हजारच येतात तोंडात, 20-25 लाखाची गाडी घेऊन जगात फिरताय, मग आम्ही असं म्हणू का की ती आमच्या पैशानी तुम्ही फिरताय. त्या सिरियलच्या दरम्यान आम्ही पैसे मिळवण्यासाठी अनेक संघटनांना भेटलो. अगेन तू म्हणालीस तशी मी नावं नाही घेणार, कारण कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात. एकाने आम्हाला सांगितलं की तुमच्या सगळ्यांचे आम्ही पैसे मिळवून देतो, आम्हाला तुम्ही काय देणार. आधीच आम्हाला खूप महिन्यांनी वर्षांनी पैसे मिळत आहेत, आधीच ते आम्हाला किती मिळणार माहिती नाही, त्यात तुमचे वाटेकरी, सो त्यांना नाही. मग आम्ही तेव्हा आदेश बांदेकर आहेत ना, आदेश सरांना फोन केला होता. आणि आदेश सरांनी ह्या सगळ्या, आदेश सरांचं नाव घ्यायला मला का भीती वाटली नाही, कारण त्यांनी आमचे पैसे मिळवून दिले. आणि आदेश सरांनी आम्हाला सगळ्यांना, आम्हाला त्यांनी विचारलं की एक ड्यू रिस्पेक्ट म्हणून, किंवा तो माणूस कुठेतरी लॉसमध्ये आहे म्हणून तुम्हाला जर त्याला काही सवलत द्यायची, की समजा तुमच्या प्रत्येकाचं काही 10 रुपये, 15 रुपये, 25 रुपये जे काही बॅकलॉग आहे तेवढं हे करून तुम्हाला त्यांना काही एक रिटर्नमध्ये अमाऊंट द्यायची आहे का, की तो लॉसमध्ये. म्हटलं तो माणूस लॉसमध्ये अजिबात नाही, तो 25 लाखाची गाडी घेऊन फिरतोय. आणि तो जर लॉसमध्ये असताना ज्या दिवशी त्यांनी सिरियल बंद केली त्याच दिवशी त्याने सगळ्यांना आम्हाला बसवलं असतं ना, काहीही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही वर्ष नाही 2 वर्ष थांबलो असतो. एक काय म्हणतात ते बिनव्याजी इन्व्हेस्टमेंट होती आमची, ती कधीतरी मिळाले असते पैसे, थोडे थोडे करून काय ना मिळाले असते. पण तसं काही त्यांनी केलं नाही. सो आता आम्हाला त्यांना काही डिस्काउंटही द्यायचं नाहीये, काय आम्ही काही सेलमध्ये आलेलो नाहीये 2 साड्यांवर 1 साडी फ्री वगैरे, डिस्काउंट तर अजिबात देणार नाही. आणि डिस्काउंट द्यायचा काळ निघून गेलेला आहे. सिरियल संपली जानेवारीमध्ये आणि तुम्ही कधीतरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आमच्या समोर बसताय, मग एवढ्या दिवसाचं आम्ही व्याज मागू का तुमच्याकडे, तर आम्ही तेही मागत नाहीये. प्लस तुम्ही म्हणताय की राऊंड फिगर करा आणि पेमेंट घ्या, जेवढे आहेत तेवढे द्या, कारण आम्ही आमचं काम करून झालंय, तुम्ही तुमच्या ठिकाणी आता तुमचं काम करा प्रोड्युसर म्हणून.
सो ते पैसे आले परत? आले, थँक्स टू आदेश सर, आदेश बांदेकरांमुळे आमचे पैसे मिळाले. पण त्या काळात खूप मनस्ताप झाला, कारण आपण आपलं काम करून झालेलं असतं आणि असं असतं की 3 महिन्यांनी काय ना हे पेमेंट येणार आहे आणि मी माझ्या घरातल्यांना त्रास देते म्हणून मला कोणी कामाला नाही पाठवत. छान पैसे मिळणार आहेत, प्रत्येक जण सकाळी उठून कामाला काय येतो तर आपल्याला पैसे मिळणार म्हणून. तेच जर मिळणार नसतील तर मग का करायचं ना असं काम. ताई माझा प्रश्न आहे की तू मगाशी म्हणालीस की तुझा मुलगा खूप आध्यात्मिक आहे आणि मी तुझं इंस्टाग्राम जितकं मी पाहिलंय तर मला एक पोस्ट दिसलेली स्वामींची होती ती, आणि तू स्वामी भक्त आहेस, तर काय सांगशील स्वामींचा तुला आलेला एखादी प्रचिती? खूप आहे बोलण्यासारखं. मी मध्ये माझ्या एका मैत्रिणीकडे भेटायला गेलेले अंधेरीला. तर अंधेरीला एक स्वामींचा मठ आहे माहिती आहे, अंधेरीचं शॉपर स्टॉप आहे तिथे आसपास आहे कुठेतरी. तर मी आपली तिथे बसले, कारण माझ्या मैत्रीण कुठून तरी ओला उबरने येत होती, त्यामुळे तिला थोडं ट्रॅफिक लागलं. तर मी तिच्या इथे बसण्यापेक्षा त्या मठात जाऊन बसले आणि तिथे छान शांतता होती. तर तिथे जाऊन बसले आणि कोणी नव्हतं तिथे. स्वामींचा मठ आहे, लोक आपली ये जा करत होते. थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मी उठले, मैत्रिणीकडे गेले, मैत्रिणीकडनं माझ्या घरी आले. जेव्हा मी रिक्षाचे पैसे देण्यासाठी चेक केलं, माझ्या पर्समधनं, माझ्या बॅगेमधनं माझी पर्स नव्हती. सो मी आठवत होते की मी माझी पर्स कधी उघडली होती. तर मी मोबाईल काढण्यासाठी, माझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हणून मोबाईल काढण्यासाठी माझी पर्स उघडली, ती त्या देवळात, मठात म्हणजे. तर मी आपलं असतं की पहिली सगळी कार्ड्स बंद करणे. सो तेव्हाही माझ्या मुलाने मला सांगितलं, आई कार्ड्स बंद करण्यापेक्षा यू नेवर नो, तुला कार्ड्स परत मिळू पण शकतात. म्हटलं अरे एवढा भलाईचा ना खरंच जमाना राहिलेला नाही. सो मग माझ्या आईने मला सांगितलं, माझी आई पण माझी आई, ती मला म्हणाली कार्ड बेड बंद करत बसू नको, किती आत्ता तू ना त्या मनस्थितीत नाही आहेस, ह्या काढला त्या लोकांना फोन करत बसणे, सगळे ह्या अकाउंटमधनं त्या अकाउंटमध्ये पैसे फक्त ट्रान्सफर. असे काही खूप पैसे नव्हते, पहिलं ते जाहीर करते, पण जेवढे केवढे होते तेवढे काही ट्रान्सफर केले. आणि संध्याकाळी असंच कुठेतरी माझ्या मैत्रिणीकडे परत जायचा, संध्याकाळी मी आणि सुमिरनचा जायचा प्लॅन होता. तर माझ्या डॉक्टरचा मला फोन आला. मला थोडासा ब्लड प्रेशरचा त्रास असल्या कारणाने मी माझी एक गोळीची स्ट्रीप आणि माझ्या डॉक्टरचा कागद असा कायम माझ्या पर्समध्ये ठेवलेला असतो. तर माझ्या डॉक्टरांचा माझे जे जनरल फिजिशियन आहेत त्यांचा फोन आला कि मीरा क्या कर रही हो तुम? मतलब कुछ नहीं डॉक्टर, मैं घर पे बैठी हूँ. क्या हुआ? कहाँ गई थी, कौन से मंदिर में गई थी तुम? मतलब डॉक्टर आपका अच्छा धंधा चल रहा है, आपने ये क्या शुरू किया? मतलब आपको कब से ये सब ऐसा दिखने लगा कि मैं कहाँ गई थी? अरे तुम्हारे पर्स में मेरा कागज था, तो एक लड़के ने मुझे फोन किया, क्योंकि तुम्हारे आधार कार्ड पे तुम्हारा नंबर नहीं था, पैन कार्ड पे तुम्हारा नंबर नहीं था, लेकिन वो स्ट्रिप पे और उसके साथ जो कागज था उसमें डॉक्टर लोढ़ा का नाम था. तो उन्होंने मुझे फोन किया कि ऐसे ऐसे मीरा मोडक को तुम पहचानते हो क्या, उनका पर्स मुझे मिला है. तर मी जेव्हा त्या मठात असताना तिथे एक काय म्हणतात भैया परप्रांतीय तिथे आलेला होता. आता तो तिथे का आला, भैया माणूस मराठी स्वामी समर्थांच्या मठात का आला, हे मला आजवर पडलेलं कोडं आहे. तर तो ज्या बाईकडे कामाला होता त्या बाईने डॉक्टर लोढ़ाना फ़ोन किया होता कि ऐसे ऐसे मेरे घर पे जो हेल्पर है उसको मंदिर में ये लेडी का पर्स मिला है, तो हम लोग को कोई भी एक्सेस नहीं है कि उधर उनके तक कैसे पहुँचे. कुछ नॉमिनल उसमें पैसे हैं, कुछ चॉकलेट्स है, कुछ दवाई है और 2 आधार कार्ड, एक आधार कार्ड और पैन कार्ड है जिसमें मीरा मोडक नाम कॉमन है और आपके स्ट्रिप पे मीरा मोडक नाम है. तो मैंने ये लिंक लगाया कि ये आपकी कोई पेशेंट रहेगी तो आप उनको फ़ोन करके बता दीजिए की ये एड्रेस पे मैं रहती हूँ और कल आके. सो तेव्हा सुद्धा जर मी सगळी कार्ड्स बंद केली असती तेव्हा सुद्धा रस्ता दाखवणारा माझा मुलगाच होता की आई कार्ड बंद करू नको, यू नेवर नो, तुझंच पर्स तुला परत मिळेल, तुझेच कार्ड्स तुला परत मिळतील. सो ही स्वामींमुळे आणि सुविरनमुळे आलेली प्रचिती. आत्ता मालिका कोणत्या बघताय? कारण का जेव्हा तुम्ही काम करत होतात मालिकांमध्ये तेव्हाच्या मालिकांचा असणारा एक ग्राफ
किंवा प्रेक्षकांना ज्या आवडायच्या. आत्ता प्रेक्षक ना फार मालिकांना म्हणजे बघतात पण मालिकांना शिव्या पण तेवढ्याच देतात. तुम्ही कोणती मालिका प्रिफर करताय बघायला? मला शिव्या पडतात. मी माझ्या फ्रेंड्सच्या घरी जाते तर त्यांच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अरे तेरा वो क्राईम पेट्रोल दिख रहा है रे. क्राईम पेट्रोल बघण्यासाठी ना आधी काय झालंय नंतर काय झालंय त्या काय म्हणतात ते रिकॅपमध्ये एकतर एपिसोडच सगळा कळतो. आणि क्राईम पेट्रोल मला खूप आवडतं बघायला. म्हणजे त्याचा जो काही TRP आहे तो अख्खा माझ्यामुळे वाढलाय असं मी स्वतःवर एक हे सांगू शकते. किंवा व्ह्युअरशिप जे असते युट्यूबवर ते सगळं माझ्यामुळे वाढलंय. मी एक एपिसोड 2-2, 3-3दा बघते. किंवा क्राईम पेट्रोलसाठी जेव्हा माझ्या ऑडिशन्स झाल्या होत्या तेव्हा मी खूप जाडी होते. तर मी त्यांना मजेत सांगितलं होतं काही नाही तर फुली हुई लाश के लिए तो मुझे ले लो. तुमको लाश फुली हुई दिखानी नहीं पड़ेगी मैं ऐसे ही फुली हुई हूँ. कारण मला क्राईम पेट्रोल प्रचंड प्रचंड आवडतं. त्याच्यानंतर मी कपिल शर्मा शो बघते. होल्ड कसं करायचं हे त्या माणसामध्ये एक काही गोष्टी त्यांच्यातल्या पण आहेत चुकीच्या की तो खूप समोरच्या ऍक्टरला ह्युमिलिएट करतो. पण समोरच्या ऍक्टरला ते चालतंय म्हणून एवढे दिवस त्यांचे शो वेगवेगळ्या चॅनल्सवर चालतायत. एखादा असता जर आवाज करणारा सुनील ग्रोवर सारखा तो निघून पण गेला. पण मला कपिल शर्मा शोज खूप आवडतात. आणि नुकताच सुरू झालेला बिग बॉस. आता मी तुम्हाला विचारते कोण 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 बिग बॉस बघतो? पण फेवरेट कंटेंडर कोण आहे तुमचा? फेवरेट मला निखिल दामले आवडतो. निखिल दामलेमध्ये मला अजून त्याने असं काही वेगळं परफॉर्म केलंय असं मी म्हणणार नाही. पण मला कुठेतरी ना पुष्कर जोग सारखा तो वाटतोय की कोणालाही तो हर्ट करत नाहीये, सगळ्यांशी रिस्पेक्टफुली बोलतोय. कारण कुठेतरी जरी मी लहान दिसत असले तरी एका वयाची मी झालीये. सो आत्ताच्या बिग बॉसमध्ये ती निकी तांबोळी ज्या प्रकारे वर्षा मॅडमशी बोलते हर्ट होतं मला. आम्ही त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत, त्यांना आम्ही आमच्या परीने रिस्पेक्ट दिलेला आहे. आणि त्यांची जेवढी कारकीर्द आहे तेवढी वर्ष तेवढे महिने तेवढं तुझं काम पण नाहीये. सो हा कॉन्फिडन्स कुठून येतो माहिती नाही. अगेन ह्या लोकांना असाच मसाला हवा म्हणून नक्कीच तिला घेतलं गेलेलं आहे. ती जर जुने एपिसोड्स बघून आत्ता कालच मी एका माणसाच्या कमेंटवर मेघाला टॅग केलं की म्हटलं मेघा धाडे यू शुड रीड दिस. कारण त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की ही स्वतःला मेघा धाडे समजून वावरतीये बिग बॉसच्या हाऊसमध्ये. तर मेघाने असं डिसरिस्पेक्टफुली कोणाशीच बोललेली नाही. आणि मेघा इज अ गुड फ्रेंड. सो ती जिंकली तेव्हा. आणि ते ऑफकोर्स पहिला सीझन होता त्यामुळे नव्याची नवलाई जशी असते पहिलं कायम लक्षात राहतं. पण तेवढंच हे पण आहे मेघाने कधीच कोणाचा डिसरिस्पेक्ट केला नाही. आणि आत्ता हिडीस आहे सगळं. सॉरी नाही पण मला अजून एक मुद्दा याच्यात ऍड करायचा आहे की आम्ही वर्षाताईंचे म्हणजे वर्षाताई, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांचे सगळ्यांचे चित्रपट पाहून मोठे झालोय. जेव्हा अशा व्यक्तीबद्दल टीव्हीवर बोललं जातं अशा प्रकारे चूक नसताना तेव्हा ना मराठी माणूस म्हणून मराठी प्रेक्षक म्हणून कुठेतरी वाईट वाटतं. तिकडे उपस्थित असलेल्या मराठी कलाकारांना एकदाही बोलावंसं नाही वाटलं का निकीला की अगं तू काय बोलतेस, कोणाबद्दल बोलतेस? कारण का निकी ही महाराष्ट्रीयन असली जरी तिचा हिंदीकडे कल जास्त आहे, तिला कदाचित नसेल माहिती की वर्षाताई कोण आहेत. का बोलत नाहीये तिथली माणसं माहिती नाही. पण खूप हर्टिंग आहे, खूप वाईट वाटतंय. काय ती काले दिलवाली वगैरे बोलतीये आणि काय म्हणजे खूप काय म्हणतात ते तू तुझ्या घरात तुझ्या आईला असं बोलशील का? मला ती अंकिता पण खूप आवडतीये. अंकिताने काल एक छान विधान केलं की मी या घरात मी एका कल्चर्ड फॅमिलीतनं आली आहे आणि मी माणुसकीला धरून खेळेन. खूप सेन्सिबल विधान आहे हे. बिग बॉस साठी हे खूप सेन्सिबल विधान आहे की
तिथे एक तर कल्चर सोडून वागावं लागतं समवेअर. त्यामुळे त्या निकी तांबोळीचं काहीतरी करायला पाहिजे. बघूया आता येणाऱ्या भागात समजा रितेश सर आहेत, त्यांनी जर जो विकेंडची चावडी असते तेव्हा जर काही केलं तर होईल, नाहीतर अँड ऑफकोर्स आय विल मिस महेश सर. कारण महेश सरांमध्ये जी एक काय म्हणतात ते न बोलता एक ते आले की हंटर आला मागून असं जे वाटायचं. आय डोंट नो, रितेश देशमुख इज व्हेरी हंबल. किंवा त्याची जी एक इमेज आहे बायकोला जपणारा, बायकोवर खूप जास्त प्रेम करणारा, त्याची ती बाजू अजून कोणी पाहिली नाहीये. कदाचित तो तोडीस तोड निघेल, कदाचित तो त्यांच्यापेक्षा कठोर निघेल, काहीच माहिती नाही. कुठेतरी थोडासा त्यांचं स्वतःचा लँग्वेज बॅरियर येतंय. त्यामुळे ते तेवढे ह्यांनी बोलायला हवं त्यांनी खरं तर, कारण ते स्वतः समोरच्याचा खूप रिस्पेक्ट ठेवतात. तर त्यांनी त्या निकीचं काहीतरी करायला पाहिजे. पण आता मध्ये बोलताना एक हे झालं की एक रियालिटी शो बद्दल तुम्ही बोललात, तर झाली आहे विचारणा बिग बॉस साठी? झाली, पण काही कारणाने नाही होऊ शकलं. पण मी काल जशी ती अंकिता रडत होती ना, जर माझ्यासमोर अशी निकी तांबोळी असेल तर आयदर मी रडीन, नाही तर मी वोकल नाही होणार, मी जाऊन सांडकन वाजवेन की चुप बस. विच इज रॉंग ऍक्च्युली. कारण तिथे तुम्ही फिजिकल न होण्यासाठी तुम्ही तिथे गेलात. बट आत्ताचं जे चालू आहे तो अरबाज, ती निकी, माझ्यासारखी मुलगी, तो अरबाज काल असा त्या चौकोनाच्या इथे असा उभा होता की तो ऑलमोस्ट ते जे हातात धरायचं होतं ते धरूनच ऑलमोस्ट उभा होता. आम्ही कधी पोहोचणार तिकडे? तर माझं असं झालं की आम्ही तर पोहोचूच नाही शकणार. मग काय 4 फूट 11 इंचाच्या लोकांनी काय करायचं? पण विचारलं गेलं होतं, पुढे नाही होऊ शकलं. पण मजा म्हणून, आणि जर खरोखर चांगले कंटेस्टंट असतील तर खरंच जायला आवडेल. कारण आहे बघ, शेवटी तू मगाशी म्हणालीस तसं की नेम अँड फेम, बिग बॉसला जेवढी लोक शिव्या घालतात तेवढेच लोक आनंदाने बघणारे सुद्धा आहेत. सो बघतात, मी स्वतः बघते, माझा मुलगा बघतो. माझा मुलगा, मी त्याला हे सांगितलेलं की 9च्या आधी तुझी बॅग भरून तयार पाहिजे, मग तू 9 पासून बिग बॉस बघू शकतोस. सो बघणारी लोक खूप आहेत. जर माझ्या बिल्डिंगमध्ये त्या वेळेला गेलं तर लिफ्ट मधनं वर जाताना आपला मराठी बिग बॉस हे ऐकू येतच येत. मॅम, मीरा मोडक या नावामागची काय कहाणी नेमकी? मीरा मोडक म्हणजे नियती राजवाडे, मी पूर्वाश्रमीची. मग माझं लग्न झालं. आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे आपण आधीच्या काळी नावं पण बदलायची, किंवा आत्ताच्या मुली आडनाव बदलतात. हल्लीच्या मुली तर नाव पण नवऱ्याचं लावत नाहीत. मी ती एक रिस्क उचलली. मी नवऱ्यासाठी अख्खं माझी आयडेंटिटी चेंज केली. जे वर्कआउट नाही झालं, डिवोर्स झाला, मी पुन्हा आता नियती राजवाडे झाले. सो मीरा मोडकची ही स्टोरी आहे. मग अशी बोलताना तुम्ही एक उदाहरण देताना एका को ॲक्ट्रेसने तुम्हाला असं म्हटलं होतं की वो तो कॉमेडी ॲक्टर. आजही विनोद करणाऱ्या कलाकारांकडे इतर कलाकारांपेक्षा कमी ह्याच्याने बघितलं जातं. तर ते नेमकं काय होतं? त्यातही सिरियस रोल आहे ना, मी माझ्या डोळ्यात पाणी आणलं तर मी तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकते. पण मी हसते म्हणून तुम्ही हसाल तर तसं शक्य नाही. त्यामुळे कॉमेडी हे खूप सिरियसली करावं लागतं, आणि कॉमेडी करण्यासाठी हिंमत पाहिजे. किंवा मी जेव्हा कॉमेडी एक्सप्रेस करत होते, कित्येक आज हिंदीमध्ये खूप मोठे मोठे आणि चांगले रोल करणारे ॲक्टर्स आमच्या इथे येऊन गेले आणि मला नाही, यांचा स्पीड नाही आम्हाला मॅच करता येणार. येऊन स्क्रिप्ट बघून किंवा शूट केलंय पण ते दाखवण्यासारखं नाही म्हणून ते एडिट झालं आणि ते लोक गेलेले आहेत. कित्येक लोक, मोठी मोठी नावं. सो कॉमेडी करणं सबके बस की बात नाही आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करून आत्ता कामासाठी विचारणं होत नाही किंवा काम येत नाही, ह्याचा त्रास होतो? त्रास होतो ना, त्रास होतो. पण आत्ता कुठेतरी मी स्वतःला थोडं डायव्हर्ट केलेलं आहे. कारण इट इज मॅटर ऑफ ॲक्सेप्टन्स. मी आपल्या सिरियल लाईनमधल्या एका सिनियर ॲक्टरबरोबर खूप वर्ष काम केलं.
तर त्यांनी सांगितलं की नियतीच्या बाबतीत कसं आहे माहिती आहे का, एका बाईच्या आयुष्यात कसे 3 फेजेस असतात, बालपण, तारुण्य, म्हातारपण. नियती कधी तरुण दिसू शकत नाही, हिच्यावर लाईनच मारूया अशी नियती कधीच वाटू शकत नाही, कारण कायम ही बालिशच वागते. त्यामुळे नियती लहान दिसणार आणि डायरेक्ट नियती म्हातारी दिसणार. हा एक तर डोक्यात बसलेला एक मेंटल ब्लॉक आहे. सेकंडली, खूप लहानपणापासून काम केल्या कारणाने अजून कामासाठी विचारणारी लोक अजून मला मोठं मानत नाहीत. त्यात मध्ये हे आजारपण झालं, ज्यात मी बारीक झाले. आधीच छोटी दिसत होते, त्यात बारीक झाल्यामुळे त्यांचं म्हणणं, तू आई वाटत नाहीस आणि तू ताईही वाटत नाहीस. मग अशा ह्याच्यात काय करायचं. सो कुठेतरी एक ॲक्सेप्ट केलं की आत्ता सध्या आपल्याकडे हवं तसं काम नाही आहे. बट पूर्णपणे ॲक्टिंग सोडलेली नाही. मी गुजराती थिएटर पण करते. एक माझं गुजराती नाटक रिप्लेसमेंटमध्ये म्हणजे डबल कास्टिंगमध्ये चालू आहे. आणि मी म्हटलं तसं आत्ता मी एक माझं स्वतःचं, कारण मला बाई कुठेही जगात चंद्रावर गेली तरी किचनच्या ओट्यावर उभी राहून ती काय करते ह्याच्याशी खूप हे असतं. आणि आय लव्ह कुकिंग. मला आमच्या शूटिंगला मी जेव्हा जाते तेव्हा माझ्याबरोबर खूप डब्बे असतात किंवा माझ्या को ॲक्टर्सना मला करून खायला घालायला खूप आवडतं. माझ्या घरी या, मला दडपे पोहे करून घेऊन जायला आवडतात. मला ताकातला पालक, मी कोकणस्थ ब्राह्मण असल्याकारणाने नॉनव्हेज काहीही मला जमत नाही, पण ताकातला पालक आदल्या दिवशी रात्री पावभाजी करून ठेवायची आणि मग ती दुसऱ्या दिवशी घेऊन जायची, हे सगळं. कारण शूटिंगला कुठेतरी त्यांना एक हे असतं की एवढ्या बजेटमध्ये त्यांना केटरिंग सर्व्हिस करायची असते. मग त्याच्यात कुठेतरी क्वालिटी हे होते की आपल्याला हवं तसं जेवण तिथे नाही मिळत. मग काय बाबा, तर आपल्या घरनं आपण घेऊन जायचं आणि बरेच लोक असं घेऊन जातात. त्यामुळे मी ते करते. सो आता कुठेतरी मला फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता. म्हणजे मला पोळी भाजी केंद्र काढायला मिळालं असतं तरीही मला आवडलं असतं. पण एक कॅफे, मी म्हटलं तसं TP कॅफे म्हणून आहे सुंदरनगरला, तर ते सुरू केलेलं आहे. तिथे पहिले काही दिवस माझं स्वतःचं ट्रेनिंग झालं की समजा शेफ नाही आला तर तुम्हाला उभं राहून कस्टमरला नाही म्हणायचं, कारण ती बाकीची टीम गुजराती आहे. सो त्यांचं म्हणणं कस्टमर फर्स्ट. सो त्यांनी माझं थोडं ट्रेनिंग केलं की तुम्हाला काही गोष्टी आल्या पाहिजेत, कारण घरात पातेलं ठेवून कॉफी करणं वेगळं आणि कॅफेमधली कॉफी वेगळी. एक सेगमेंट आहे मज्जाचा की बोलून तर बघ. सो मी तुम्हाला एक आरसा देते, त्यामध्ये नियती राजवाडे स्वतःशी काय बोलतील तर हे तुम्ही मला सांगायचं किंवा आम्हाला सांगायचं की आज जर आरशात बघून स्वतःला एखादा सल्ला द्यायचा असेल किंवा स्वतःबद्दल काहीतरी सांगायचं असेल स्वतःलाच, आपण आरशात बघून फार कमी बोलतो, काय सांगाल. मी असं नाही म्हणणार. मी दररोज सकाळी उठून मी जेव्हा आजारी होते तेव्हा मी खूप अशी डिमॉरलाइज झाले होते, स्ट्रेस्ड होते. तेव्हा माझा जो सगळा मित्रवर्ग आहे ते सगळे माझ्या पाठीशी उभे होते आणि त्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं होतं आणि ते म्हणाले ह्याच्याहून खूप मोठे मोठे आघात तू सहन केलेस किंवा तू जेवढं सहन केलेस असं म्हणायला हवं की बापरे हिच्या चेहऱ्यावर तर म्हणजे, तर ते कुठेही माझ्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही. सो हेच टिकवून ठेवायचं आहे तुला. सो दररोज सकाळी उठून एक मोटिवेशनल स्वतःला मेसेज असतो ना, सकाळी उठलं की मी स्वतःला तसं मोटिवेट करण्यासाठी म्हणते, तेच मी आजही म्हणेन. हाय नियती, खूप आघात झाले, त्यातनं तू सही सलामत बाहेर निघालीस. सगळा स्ट्रगल संपलाय असं नाही म्हणणार, अभी तो सुरुवात है, बट ह्यातनंही तू सही सलामत बाहेर निघशील. आणि सुमिरन तुझ्या पाठीशी आहेच, आई आहे, मावशी आहे, काका आहेत, सानिका शौनक आहेत आणि आपली छोटी फॅमिली आहे आणि त्यांच्यासाठी सगळं करायचं आहे. आत्तापर्यंत जसं केलंस तसं करत राहा. रडावंसं वाटलं तर रड, कारण रडलीस तर तू मोकळी होणार आहेस आणि पुन्हा लढायला उभी राहणार आहेस. आणि सुमिरनने जसं सांगितलं तसं, आई आता रडायचं नाही, आता लढायचं. अगदीच, म्हणजे सुमिरन सारखा मुलगा प्रत्येक
आईच्या आणि प्रत्येक सिंगल मदरच्या आयुष्यात असावा असं खरंच वाटतं. म्हणजे आम्ही त्याला भेटलो नाही आहोत, पण जेवढं तुमच्याकडून आम्हाला कळलं तो फार सॉर्टेड, फार प्रॅक्टिकल आणि फार हुशार मुलगा आहे, ज्याला माहिती आहे आपल्या आईसोबत काय झालंय, आपल्या वडिलांसोबत काय झालंय. आणि इतक्या लहान वयात इतकं समजून घेणं एखाद्या स्त्रीला, कारण का आई ही स्त्री आहे, एखाद्या स्त्रीला इतकं समजून घेणं खरंच त्याच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. आणि मज्जाचा शेवट होतोय अड्ड्याचा, पण मला एक खरंच जेन्युइनली सॉरी म्हणायचंय, कारण पत्रकार म्हणून मला 7 वर्ष झाली. मी फार कमी वेळेला नियती राजवाड्यांकडे आली, म्हणजे मी नाहीच आले. हा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि मला सांगायला खरंच खूप वाईट वाटतंय की जेव्हा मी मी युट्यूबवर सर्च केला की नियती राजवाडे इंटरव्ह्यू, आम्हाला माहितीसाठी आम्हाला सर्च करावं लागतं किंवा काहीतरी एक बेसिक आम्हाला माहिती असावी म्हणून, काहीच नव्हतं. राईट. सो खूप मला वाईट वाटलं की इतकं कॅरेक्टर रोल्स करून, इतक्या मालिकांमध्ये काम करून, इतकी नाटकं करून असं वाटलं की अरे मराठी पत्रकार कुठे कमी पडतायत का मराठीच कलाकारांना मोठं करण्यासाठी. सांगू का, आम्ही जेव्हा कामं करायला सुरुवात केली तेव्हा सोशल मीडियाचं एवढं पेव आलेलं नव्हतं, किंवा फॉर दॅट मॅटर आम्ही कॉमेडी एक्सप्रेस जेव्हा बंद केलं तेव्हा जरी इंस्टाग्राम असतं ना तरी आज आम्ही पण मिलियन्स मध्ये असतो. मिलियन्स मध्ये नाही याचं दुःख नाहीये, पण हे जे सोशल मीडिया आहे यांनी आम्हाला मोठं नाही केलेलं, आम्ही आमच्या कामाने मोठे झालोय. सो चांगलं काम आमच्या वाटेला येणार ह्याच्याबद्दल खात्री नाही, विश्वास आहे मला. सो येणार त्याच्याबद्दल. आणि ॲट द सेम टाइम मी खरंच अशी पार्टी पर्सन नाही आहे की खूप सारे अवॉर्ड फंक्शन्सना जाते. हार्डली आम्हाला एक तर कोणी नॉमिनेट करतं, त्यामुळे कुठे नॉमिनेट झाले असेल तर जाणार, नाही तर 8:30-9 झाले, आई तू कधी येणार म्हटल्यावर आम्ही घरी जाणारी माणसं, त्यामुळे पार्ट्या बिरट्यांना जात नाही. त्यामुळे सुद्धा सोशल मीडियापासून लांब राहिल्यामुळे कधी असा संपर्क आला नसेल, किंवा आता लोकांच्या लग्नांना पार्ट्यांना गेलं की तुम्ही लोक आम्हाला भेटता, तेही फार मी जात नाही, त्यामुळे असेल कदाचित. म्हणूनच मज्जाचा अड्डा हा शो तयार झालाय, जिथे ज्या कलाकारांना योग्य तो प्लॅटफॉर्म नाही मिळाला एक्सप्रेस होण्यासाठी, त्यासाठी मज्जाचा अड्डा आहे. आणि थँक्यू सो मच, इतक्या मोकळेपणाने व्यक्त झालात आणि माझ्या संपूर्ण टीमला नियती राजवाडे नक्की काय करते, कोण आहे आणि सध्या तिचं काय सुरू आहे हे सगळं कळलंय, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि पुन्हा जिथे मी नेहमी म्हणते तथास्तू, कारण नेहमी हा आता सेकंड इंटरव्ह्यू होईल आपला, जेव्हा एक छान काम येईल आणि एका भूमिकेसाठी आम्ही किंवा आमच्यापैकी कोणीतरी तुमचा इंटरव्ह्यू घेईल. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सो इथे आलात त्याबद्दल मज्जाकडून एक छोटस गिफ्ट आहे. जास्त मोठं नाही, छोटं मोठं साईज डझंट मॅटर, गिफ्ट हे गिफ्ट असतं. थँक्यू, लवली. सो तुम्हाला हा मज्जाचा अड्डा आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मी मज्जा गलंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि नियती मॅम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.